म्हणजे आशे पण आता आपल्यामध्ये आहेत. विठाला पेताड्यांचं सोडावं. आजकाल जे माणसं आहेत ना, जे व्यक्ती आहेत, त्यांना देखील शब्दशः अर्थ कळत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर एक, दररोज जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर साखरेच्या डब्याकडे जायचा आणि साखर चेक करायचा. दररोज डबा उघडायचा, बघायचं साखर, झाकण लावायचं, ठेवून द्यायचं, झोपायला यायचा, जेवायला जायचं नाही. तर जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर दररोज डबा चेक करायचा. बिचारी बायको होती, पण तिला राहवलं नाही, कारण तिने 1 दिवस पाहिलं, 2 दिवस पाहिलं, लय झालं आता 3 दिवस पाहिलं, पण 4थ्या दिवशी तिला आवरलं नाही. म्हणले काय बाई एवढं ते डबा चेक करतात. गेली नवऱ्याकडं, म्हणली अहो मी सलग 3 दिवस झाले बघते, तुम्ही जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर साखरेचा डबा कमून चेक करता, तुम्हाला वाटतं काय? म्हणले साखर नाशी ते नाही, अजिबात नाही. तुम्ही साखरचा डबा चेक करायला लागल्यापासून मी चहाच बनवून गेले. पण मला हे सांगा की तुम्ही साखरेचा डबा कमून चेक करता? तर म्हणलं तसं काही नाही, पण ऐकच तुला बघायचे कारण तर. अगं मला डॉक्टरांनी सांगितलंय की जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर शुगर चेक करायला. आता या साखरेच्या डब्याचा आणि शुगरीचा काही संबंध आहे का? नाही. म्हणजे आताचे काही काही असे असते तर विठाला असं वाटतंय तुम्हा मागच्यांना काहीच कळलं नाही. अहो हसलाच नाही तो तुम्ही, पण जाऊ दे, तुमच्यासाठी एक और एक फ्री. बरं नीट ऐका आणि आता हसायचं. असाच एक हॉटेलमध्ये मस्त जेवायला गेला, रात्रीचा प्रवास होता केला, हॉटेलमध्ये जेवायला गेले, जेवण झालं, हात धुतला, पुन्हा त्याच टेबल कडे आला आणि त्याने टेबलवरचे 2 चमचे उचलले. वेटरने पाहिलं, गेला म्हणाला अहो तुम्ही आमचे 2 चमचे उचलले नाही, म्हणजे तुम्हाला लागत असतील तर विचारायचं तरी कमीत कमी, पण तुम्ही तसेच पिशवीमध्ये टाकून घेऊन जायला लागला. त्याने सुरू केलं, तुम्हाला काय मी चोर वाटतो? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, मी चोरी केलेत ते चमचे? नाही. खिशात हात घातला, औषधाची बॉटल काढली, सांगितलं बघा ह्याच्यावरतीच डॉक्टरांनी लिहिलंय जेवण झाल्यानंतर 2 चमचे घ्या. म्हणजे काय काय आताची 2 चमचे? कळला नाही अजून अर्थ? कळला ना? काय कळलं? काय कळलं दादा? तर डॉक्टरांनी असं सांगितलेलं की जेवण झाल्यानंतर ते औषध जे ते 2 चमचे घ्यायला. आपले निर्जीव चमचे उचलायला सांगितलेले तर नाही. विठाला हो, आज आपल्यामध्ये काहीच विवेक नाही, सुविचार नाही, शांतता नाही, एकाग्रता राहिलेली नाहीये. अहो काय आता कुठं फक्त आपल्या दार पुढं केळ टाकू द्या, जी सुरू होता हातामध्ये दगड, जी डोकं फोडाफोडी. परंतु अहो माझे संत तुकाराम महाराज कधीच रागवले नाहीत, कधीच चिडले नाहीत. अहो मंबाजी बुवा यांच्याकडे म्हैस होती, त्यांचं रान होतं आणि त्यासोबत तुकाराम महाराजांची जी म्हैस होती ना, तिने त्याच रानामध्ये जाऊन नासधूस केली. आता ते पण त्यांच्या रानातलं माळव त्यांचं नव्हतं, 4थ्याच्या रानातून आणलेलं वांग, 3ऱ्याच्या रानातून आणलेली कोथिंबीर, असंच होतं त्यांचं पण त्यांच्या रानामध्ये तुकाराम महाराजांच्या म्हशीने नासधूस केली. लगेच तुकाराम महाराजांना बोलवलं मंबाजी बुवांनी, काठीनं बदलून काढलं. अहो आता ते मुक जनावर आहे, आता यामध्ये तुकाराम महाराजांचे
काय चूक? थोडं काही उद्ध्वस्त झालं असेल. अहो एवढं मारलं की त्यांचेच हातपाय दुखायला लागले. आणि त्याच दिवशी नेमके तुकाराम महाराजांचं कीर्तन हे गावामध्ये होतं. पण ऐका, तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला गावातलं कोणीही गैरहजर नसायचं, प्रत्येक जण हजर. पण त्यांनी पाहिलं की सगळ्यात पुढे बसून ऐकणारे कीर्तन ते म्हणजे मंबाजी बुवा आज कीर्तनाला